श्री स्वामी समर्थ लक्ष्मी प्राप्तीसाठी 13 तोडगे नखे दररोज मंगळवारीच काढावीत. गायत्री मंत्र रात्री स्नान करून 12:30 ते 1 च्या दरम्यान 3 महिने रोज 108 वेळा म्हणावा. जन्मावरी शक्यतो आळणी उपवास करावा. ओमचा जप जमेल तेवढा 1 वर्षभर करावा. दर बुधवारी मौन पाळावे व पांढरे वस्त्र परिधान करावे. हे वर्षभर कटाक्षाने पाळावे. हनुमानाच्या फोटोला केवड्याचे अत्तरचा 1 थेंब रोज किंवा शनिवारी तरी लावावा. तसेच कामासाठी बाहेर जाताना स्वतःच्या हातासही थेंबभर अत्तर लावावे. मिळालेली रक्कम पगार लगेच खर्च करू नये. 1 रात्र तरी ती रक्कम घरातच ठेवावी. 10 रुपयाचा ते कोऱ्या नोटाला घड्या घालून तिला पिरॅमिडचा आकार घ्यावा व पैशाचे पाकिटात गल्ल्यात किंवा तिजोरीत ती ठेवावी. शक्यतो 1 वर्षभर ही नोट खर्च करू नये. हा उपाय जरूर करून पाहण्यासारखा आहे. पैशाचा ओघ तुमच्याकडे वाहत राहील. एक मोठे मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिण भिंतीवर चिटकवून ठेवावे. रोज सायंकाळी उदबत्ती ओवाळावी. हा उपाय ज्याचे येणे अडकून पडले आहे त्यांना जरूर करून पाहण्यासारखा आहे. 1 ते 2 महिन्यात येणे असलेली रक्कम घरी चालून येईल. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधी बाहेर पडू नये, कारण पैशाचा पैसा कडेच जातो. हे शाश्वत सत्य आहे. गुरुवारी धन लाभ झाला तर त्यापैकी 15, 30, 45 किंवा 60 रुपये एका पांढऱ्या लिफाफ्यात घालून देवघरात ठेवावे. अधिक द्रव्य खेचून आणण्याचे लक्षण सामर्थ्य यात आहे. गुरुपुष्पामृत योगावर सराफाकडून चांदीचे निरंजन दिवे लावण्यापूर्वी आणावे. त्यात रोज 1 याप्रमाणे वाढवत 12 फुलवाती व 12व्या दिवसापासून 1 प्रमाणे उतरवत लावाव्यात. 1 ते 1 महिन्यातच खूप मोठा रक्कम घरी चालत येईल असा अनेकांचा रोकडा अनुभव आहे. या काळात घरात विटा असेल तर ते 4 दिवस टाळून वरील उपाय करावा. मधल्या बोटात अंगठी घालू नये. व्यवसायात जबरदस्त ठोकरा बसण्याची शक्यता असते. मधील बोट हे शनी महाराजांचे असते. कुलदेवतांचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक